काका मी नेहमीच माझे निर्णय स्वतःच घेते. मला कोणीच गाईड केलं नाही. अरे वा, छान छान. क्या बात आहे. नाही मग तुझ्या आता मनाला विचार की बाबा कुठे थांबायचंय, कुठे पुढे जायचंय. हा कुठे पुढे जायचंय, काय करायचंय. काकी माझं ठरलंय पुढचं. ठरलंय. आणि ऍक्च्युली तुम्ही दोघं काय बोलताय हे एक्झॅक्टली मला कळत नाहीये. मलाही कळत नाहीये. काय तू मोनिकाला भेटलीस का? नाही, मी तिलाच भेटायला आले होते. अरे भेट ना, भेट, जाऊन भेट. हो जाते. आम्ही आहो तिथे जाऊ. आलेच. ये ये, पुढचं ठरवूया आपण आता. नाही बस बाबा, तिचं ती बघेल, आपल्याला काय करायचंय. असं कसं? आपण नको का लक्ष घालायला? काय हो हो बरोबर आहे, आपण लक्ष घालायलाच हवं नाही का. तुम्ही दोघं काय बोलताय मला काहीच कळत नाहीये. आणि हे सगळं तुम्ही मला का सांगताय? तिला कळलं असेल का आपण काय म्हणत होतो ते. तिला कळलं असणार, पण ती तसं दाखवत नव्हती असं मला वाटतं. हा म्हणजे अगो बाई, हे काय? मानसी कुठे? तिला मी म्हणजे ती मोनिकाला भेटायला गेली. एवढं काय बोलायचं असेल तिच्याशी? माहित नाही, आम्ही कसं विचारणार नाही का. हॅलो. अरे या 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 या, बस बस. मी सगळ्यांसाठी आईस्क्रीम आणलंय. काय चाललंय काय इथं? हा, आता कसली पार्टी? नाही नाही, पार्टी वगैरे नाही हो, सहज आणले आईस्क्रीम. अरे पण कशाला आईस्क्रीम वगैरे नाही का? असू दे ना, आता आणलंय तर काय. आम्हाला सगळ्यांनाच आईस्क्रीम खूप आवडतं. माहितीये मला, म्हणूनच तर आणलंय आईस्क्रीम. सगळे मिळून खाऊ. मग सुरू करा ना. अहो तुम्हीच खा, मी आपलं एवढंच खाईन. आले ना सगळे, उरले कोण आता? आणि मोनिका आता आईस्क्रीम खाणार नाही, तिचा घसा बसतो लगेच. आणि आईंना मी देईन नंतर. तू आमच्यासाठीच आणलंस ना, आणून नुसतं ठेवलंयस, पुढे काय होतच नाहीये. हो हो, म्हणजे काय, मग कोणासाठी? आणि ते आम्हाला कसं कळणार ना, असं विचारतो दादा. हो ना. नानू मामा, यावर्षी दिवाळीत आम्ही इथेच होतो. आम्ही म्हणजे मी आणि प्लायवूड. तुम्ही नव्हतात, मिस केलं तुम्हाला. मला कशाला मिस केलं? नाही खरंय संत्या, तू ना आता कोणाला तरी खास माणसाला मिस केलं पाहिजे. माझी तर बेचैनी वाढत चालली आता. OMG. सॉरी, म्हणजे ते मजनू वगैरे असतात ना, तसं वाटायला लागलं. वहिनी प्लीज, आता तू तरी माझी मस्करी करू नको. सॉरी. खरं सांगू का, मला तर डाऊट येतोय की मी मेसेजेस आणि फोन कॉल्स करतोय ना मानसीला, ते तिला आवडत नाही. हे बघ, जेवढं मी मानसीला ओळखते ना, ती 4 चौघींपेक्षा वेगळी नाहीये रे. म्हणजे अगदी सर्वसामान्य मुलगी आहे. सो हे सगळं महत्व, अटेन्शन, आय एम व्हेरी शुअर हे सगळं तिला खूप आवडतं. हो, पण मग ती रिस्पॉन्ड का नाही करत आहे? आता मला सांग वहिनी, मी बिझी आहे, एक छोटासा मेसेज तरी करू शकते की नाही ती, पण तेही करत नाही ती. मग समोरच्या माणसाने काय करायचं मला सांग. You're actually right. Okay. But let me tell you one thing very clear. हे बघ, तू ना आता ठरवून टाक की तुला मानसीला सगळं सांगायचं. तुझ्या मनात जे काही आहे ना, ते सगळं सांगून टाक ना. माझं ऐकशील तर कोणाचाही सपोर्ट घेऊ नकोस, कोणाचीही मदत घेऊ नको. कारण हे सगळं तुला फेस करायचंय. यू हॅव टू फेस एव्हरीथिंग हेड ऑन. म्हणजे मी तिला सांगून टाकायचं मला काय वाटतंय ते. कोर्स संत्या, पण मी तू
तू एवढा कॉम्प्लेक्स कशाला घेतोयस? हे बघ, तू एक चांगला मुलगा आहेस, दिसायला सुद्धा हँडसम आहेस, स्वभावाने सुद्धा चांगला आहेस. तू कशाला घाबरतोयस? यू हॅव टू बी कॉन्फिडेंट अँड गो फॉर इट. म्हणजे मी डायरेक्ट जाऊन तिला विचारायचं? ऑफकोर्स. म्हणजे मला तरी जसं वाटतं, हे समजा जर काही झालं तर मी आहे ना, मी बोलेन तिच्याशी, टेन्शन घेऊ नकोस. ओके ओके. दॅट्स गुड, दॅट्स गुड. संत्याला शाळेपासून ओळखतो मी. लहानपणी खूप कॉम्प्लेक्स होता त्याला. म्हणजे आता जरी तो हसतमुख दिसत असला ना, तरी आतून खूप घाबरून असतो. फेलियरची सतत भीती असते त्याला. का? का? आयुष्यात अनेक गोष्टी त्याला हव्या असून मिळाल्या नाहीयेत मानसी. बरं, नुसत्या हव्या असून मिळाल्या नाहीयेत असंही नाही, तर त्याची योग्यता असून त्याला त्या मिळाल्या नाही. आणि असं अनेक वेळा झालंय त्याच्या बाबतीत. लहानपणी त्याच्या बाबांची नोकरी गेली म्हणून त्यांची आर्थिक परिस्थिती खूप नाजूक झाली, आणि म्हणून त्याला आमच्या चांगल्या शाळेतून काढून एका दुसऱ्या शाळेत टाकण्यात आलं. काही वर्षांनंतर तो पुन्हा आमच्या शाळेत आला, पण त्या लहान वयात या सगळ्या गोष्टींचा मनावर खूप परिणाम होतो. तसा संत्या खूप हुशार मुलगा आहे, तरी पण त्याला हव्या त्या कॉलेजमध्ये त्याला ऍडमिशन नाही मिळालं. पुढे मग बाबांनी त्यांच्या ओळखीवर त्याला ऍडमिशन मिळवून दिली, आणि ते त्याला खूप लागलं. तो डिप्रेस झाला. म्हणाला की इतके मार्क्स मिळवून जर मला हव्या त्या कॉलेजला ऍडमिशन मिळत नसेल तर कशाला करायचा अभ्यास. पुढे नोकरीच्या बाबतीतही तसंच. त्याला अमेरिकेला जाऊन नोकरी करायची होती. त्याला एका MNCतनं कॉलही आला, पण नेमकं त्याच्याच बाबतीत विजाचा प्रॉब्लेम होता, आणि ती नोकरी त्याला नाही मिळाली. मग त्याच्याऐवजी दुसरा मुलगा गेला अमेरिकेत. आयुष्यात अनेकदा त्याच्या हातातोंडाशी येऊन गोष्टी निसटल्या, त्यामुळे तो जरा वचकून असतो. आणि एका पॉइंटला करिअर, नोकरी या गोष्टी खूप महत्वाच्या असतात ग. त्या आपली महत्वाकांक्षा म्हणतात. आणि मग तेव्हा आपल्याला हवं ते नाही मिळालं ना, की मग नैराश्य येतं. आणि या सगळ्यातनं तो गेलाय अनेक वेळा. आलं माझ्या लक्षात. मानसी, संत्या माझा खूप जवळचा मित्र आहे, चांगला मित्र आहे. म्हणून ऑब्व्हियसली मला वाटतं की त्याच्या बाबतीत चांगलंच घडावं. त्याला जे आवडले ते त्याला मिळावं, त्याच्या हातून निसटू नये. खूप खुश असतो तो हल्ली. कधी नव्हे ते त्याला कोणीतरी आवडलंय. हे बघ मानसी, मी हे सगळं तुला सांगतो कारण संत्या माझा जिवलग मित्र आहे. पण तू तुझ्या मनाला जे योग्य वाटेल तेच कर. तुझा डिसिजन तूच घ्यायचा आहे. फक्त एक सांगतो, तो डिप्रेस होईल असं प्लीज काही करू नकोस. बाकी काही नाही. थँक्यू हे सगळं सांगितल्याबद्दल. खरं तर तुम्ही हे काहीच सांगायला नको होतं, पण तरी मी लक्षात ठेवेन. मला आत्ता माहिती नाहीये मी नक्की काय करणार आहे ते, बट आय प्रॉमिस मी जे काही करेन ते विचार करूनच करेन. माझी अगदी आतली फिलिंग काय सांगू, मला ना ह्या गोष्टी माझ्या बाबतीत अगदी सहज घडाव्या, आपोआप काही विचार न करता असं वाटतं. मगच ती फिलिंग जेन्युइन खरी असते. मानसी नाही का म्हणाली, मोनिका, तू लग्न करताना फक्त क्रेडिट कार्ड बघितलंस.